मला खरं तर 100% खात्री हे अलखनंदा मॅडमनीच केलं। मला बी तेच वाटाली मॅडम। पृथ्वी साहेबांचा फोन। त्यांना सांग गुन्हेगार सापडलाय। हो हा साहेब बोला ना। शुभू, अरे तो विक्रम गाडगे पाटील आहे ना, तो एक मुलाखत द्यायला चाललाय, ते पण लाईव्ह। काय? हो ना, मला खूप भीती वाटते, काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे या गोष्टीचा। अरे तो ना भैयाविरुद्ध काहीतरी गरळ ओकू शकतो, बनावट पुरावे सादर करून भैयाला बदनाम करायचा प्लॅन दिसतोय मला त्याचा। तेव्हा काय शुभू, ही मुलाखत थांबवावी लागेल आपल्याला, नाहीतर खूप वाईट काहीतरी घडू शकतं। साहेब मला कळते, साहेबांना पूर्णपणे बदनाम करायचा प्लॅन आहे हा। पण तुम्ही काळजी करू नका, त्या विक्रम घडगे पाटलाला त्याची जागा दाखवायची वेळ आली आता। हां हां ठीक आहे। कॉफी कुठे? लवकर आण, तुला माहिती आहे ना मला सर्व गोष्टी व्हायच्या वेळ लागतात। इडियट, चालू कर। अरे या 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 विक्रम गाडगे पाटील साहेब, तुमचं स्वागत आहे। या बसा, प्लीज बसा। धन्यवाद। आज असे प्रश्न विचारा की त्यांच्या राजकीय करिअरची पार वाट लागली पाहिजे। आज आम्ही आमचे समदे शस्त्र बाहेर काढणार आहोत। गुड। नमस्कार। तर आज आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते विक्रम घाडगे पाटील साहेब, आपल्या राज्याचे शैक्षणिक मंत्री माननीय विश्वंभर राजे शिर्के यांच्यावर त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या मुलीला पास केल्याचा थेट आरोप आहे, आणि विशेषतः त्यांनी स्वतः हा आरोप कबूल केलेला आहे, आणि त्याचेच पुरावे सादर करण्यासाठी आपल्या समोर आलेले आहेत विरोधी पक्षनेते विक्रम घाडगे पाटील साहेब। महाराष्ट्राला सत्य जाणून घ्यायचं आहे, तर घाडगे पाटील साहेब, मी आडे वेडे न घेता तुम्हाला थेट प्रश्न विचारतो। विचारा। तुमच्या जवळ जे पुरावे आहेत त्यावरून तुमचं असं म्हणणं आहे की हे सगळं मिनिस्टर साहेबांनी घडवून आणलं? हे बघा, त्यांची पोरगी पास होण्यात विश्वंभर राजे शिर्के यांचा हात अजिबात नाही। हे बघा, हे एक स्टिंग ऑपरेशन होतं आणि त्याने आम्हाला विश्वासात घेऊन केलं होतं। हा खरं सांगतोय आपण। हे काय अघटित घडतंय? जो विक्रम घाडगे पाटील आज विश्वंभरची राख करायला निघाला होता, तोच आता त्याच्यासाठी ढाल म्हणून उभा आहे। पण हे कसं शक्य आहे?